part. So once again, very warm welcome to all of you students. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बघा ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम आपण पाहिलं. याच्यामध्ये आपण डायग्राम ड्रॉ केली, त्याच्यानंतर हे डिस्क्रिप्शन होतं आणि फायनली आपण W इक्वल्स टू P इंटू DV असतं, तर P इंटू VF मायनस VI म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. अँड दिस इज द फायनल इक्वेशन फॉर द वर्क डन बाय चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम. ओके, इथपर्यंतचा पार्ट आपण मागच्या लेक्चर मध्ये कव्हर अप केलता. याच्यानंतर एक न्यूमरिकल आहे, एक न्यूमरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचं, एक्सरसाइजचं न्यूमरिकल आहे आणि एकदम ट्रिकी न्यूमरिकल आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वर डिपेंड आहे. व्हॉइस ब्रेक होते सर, व्हॉइस ब्रेक होते. व्हॉइस ब्रेक होत असेल तर मग मला या ठिकाणी कॅमेरा ऑफ करावा लागेल. आता बघा बरं, व्हॉइस ब्रेक होतोय का? ऑल क्लिअर आहे? हा, यस, चालतंय. मध्ये मध्ये मी चालू करतो माईक, कारण की याचा प्रॉब्लेम होता तो. पाऊस खूप जास्त सुरू आहे ना इकडे, बहुतेक ऑल महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पाऊस सुरू आहे. तरी पण आवाज ब्रेक होतोय का? ओके, तर राजाने या ठिकाणी बघा क्वेश्चन लिहून घ्या. एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 3 चा सब क्वेश्चन नंबर 2 आहे. पेन चेंज करतो, तुम्ही पण पेन चेंज करा आणि शक्यतो काय करा, लेक्चर मध्ये 2 पेन यूज करत चला. म्हणजे जर नोट्स तुमच्या अट्रॅक्टिव्ह असतील तर तुम्हाला अभ्यास करायला म्हणजे इंटरेस्ट वाढेल, तुमचाच इंटरेस्ट वाढेल अभ्यास करायचा. ओके, तर या ठिकाणी मी क्वेश्चन लिहितोय बघा. अ रेजिस्टर हेल्ड इन अ रनिंग वॉटर, अ रेजिस्टर हेल्ड इन अ रनिंग वॉटर, तुम्ही पण माझ्यासोबत लिहून घ्या. रनिंग वॉटर कॅरीज इलेक्ट्रिक करंट, कॅरीज इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट. ओके, फुल स्टॉप. ट्रीट रेजिस्टर एज अ सिस्टम, ट्रीट रेजिस्टर ऍज अ सिस्टीम, रेजिस्टरला तुम्ही ऍज अ सिस्टीम कन्सिडर करा. ओके, त्याच्यानंतर फुल स्टॉप. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे, डज हीट फ्लो इनटू द रेजिस्टर, डज हीट फ्लो इनटू द रेजिस्टर. ओके, म्हणजे रेजिस्टर मध्ये हीट फ्लो होईल का? डज हीट फ्लो इनटू द रेजिस्टर, क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर 4 मार्काचा क्वेश्चन आहे बरं, IMP क्वेश्चन आहे, लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन लिहा पूर्ण. इज देअर अ फ्लो ऑफ हीट इनटू द वॉटर, इज देअर अ फ्लो ऑफ हीट into the water, क्वेश्चन मार्क. देन याच्यामध्ये सब क्वेश्चन 3 आहे, इज एनी वर्क डन, इज एनी वर्क डन, इज एनी वर्क डन, या ठिकाणी काही वर्क डन होत आहे का? त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि लास्ट एक सब क्वेश्चन आहे, assuming the state of resistance to remains unchanged, assuming the state of resistor remain unchanged म्हणा. ओके, unchanged, comma, apply the first law of thermodynamics to this process, apply the first law of thermodynamics, apply the first law of thermodynamics to this process. Okay, so this is the question. ओके, या ठिकाणी मी व्हिडिओला स्टार्ट करतो. समजा व्हॉइस ब्रेक होत असेल तर तुम्ही मला मध्ये सांगा. ओके, तर या ठिकाणी आपण हा क्वेश्चन लिहिलेला आहे बघा. या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल we will understand the meaning of this question.
पहिल्यांदा आपण या क्वेश्चनचा मिनिंग जाणून घेऊया की हा क्वेश्चन नेमका काय आहे, याच्यामध्ये काय गिवन दिलंय आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय. ओके, तर सर्वात पहिले बघा, अ रेजिस्टर हेल्ड इन अ रनिंग वॉटर कॅरीज अ इलेक्ट्रिक करंट. रेजिस्टर म्हणजे काय, जो एखादा ऑब्जेक्ट इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो, म्हणजे हीटर कन्सिडर करा. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हीटरला आपण रनिंग वॉटर मध्ये हेल्ड केलेलं आहे, म्हणजे ठेवलेलं आहे. ट्रीट द रेजिस्टर ऍज अ सिस्टीम. ओके, आता बघा या ठिकाणी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावी लागेल. डायग्राम जर समजा तुम्ही ड्रॉ केली, म्हणजे मी तुम्हाला ड्रॉ करून दिली तरच तुम्हाला समजेल, अन्यथा थोडं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे 4 मार्काचा. दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड फॉर द 4 मार्क्स. ओके, तर याचं तुम्हाला आता सोल्युशन लिहायचंय. तर सोल्युशन मध्ये बघा, तर सर्वात पहिले आता एक तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर एक रनिंग वॉटर आहे आणि या रनिंग वॉटर मध्ये तुम्ही काय केलेलं आहे, रेजिस्टर ठेवलेला आहे. ओके, तर ठीक आहे, आपण म्हणजे या ठिकाणी असं हीटर आपण ठेवलेलं आहे. ओके, आणि हा काय आहे, तुमचा रेजिस्टर आहे. व्हॉट इज दिस, दिस इज द रेजिस्टर. आणि रेजिस्टरला तुम्हाला ऍज अ सिस्टीम म्हणून तुम्हाला कन्सिडर करायचंय. ओके, तर बघा, जेव्हा तुम्ही रेजिस्टरला ऍज अ सिस्टीम म्हणून जर कन्सिडर करत असाल, तर हा जो वॉटर आहे, हे जे या ठिकाणी वॉटर आहे, वॉटरला मी H2O ला म्हणजे वॉटरला मी या ठिकाणी सराउंडिंग म्हणू शकतो. यस, कारण की सराउंडिंगची डेफिनेशनच आहे द रेस्ट ऑफ पार्ट ऑफ द सिस्टीम, द रेस्ट ऑफ पार्ट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड एज द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमला सोडून आता हा जो पेन टॅब आहे, ओके, आता हा जो पेन आहे पेन टॅबचा, तर याला जर समजा आपण सिस्टीम कन्सिडर केलं, तर या सिस्टीमला सोडून म्हणजे या पेन टॅबला सोडून हा जो पूर्ण पार्ट आहे, मी पण सराउंडिंग आहे. हा पाठीमागचा आपली लायब्ररी जी आहे, लायब्ररी पण सराउंडिंग आहे. पूर्ण पार्ट काय आहे, सराउंडिंग आहे. म्हणजे रेस्ट ऑफ द पार्ट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड एज द सराउंडिंग. तर याच्यामध्ये बघा, आता मला सांगा राजांनो, एक गोष्ट सांगा, जर समजा याच्यातून इलेक्ट्रिक करंट जर फ्लो होत असेल, आणि रेजिस्टर म्हणजे काय, तो रेजिस्टन्स असतो. ओके, म्हणजे इलेक्ट्रिसिटीला तो अपोज करतो, म्हणजे या ठिकाणी अपोज करायला आहे, म्हणजे या ठिकाणी हीट प्रोड्यूस व्हायला आहे. बरोबर आहे, याच्यामध्ये काय प्रोड्यूस व्हायला, हीट प्रोड्यूस व्हायला अकॉर्डिंग टू द ज्यूस हिटिंग इफेक्ट. ओके, ज्यूस ला सर्वांना माहित आहे, आपण 11th मध्ये स्टडी केलेला आहे. जर समजा नाही स्टडी केला तर काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे इलेक्ट्रिसिटीला जर समजा आपण अपोज केलं, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये होतं, यालाच म्हणायचं ज्यूस इफेक्ट. ओके, हा, अनोटेशन बंद करा. काही डाऊट असेल तर मला तुम्ही विचारा. क्लिअर ऑल. यस, ओके, तर याच्यामध्ये आता बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, त्यांनी पहिला क्वेश्चन विचारलाय बघा, डज अ हीट फ्लो इन टू द वॉटर. ओके, गौर से देखिए इस फर्स्ट क्वेश्चन को भैया. यहाँ पर काय विचारले त्यांनी, डज अ हीट फ्लो इन टू द वॉटर. का वॉटर मध्ये या ठिकाणी हीट फ्लो होईल, सांगा बरं, याचा आन्सर काय येईल. या ठिकाणी बघा, एक गोष्ट तुम्हाला लक्षात आलेली आहे, ऍज टेम्परेचर ऑफ सिस्टीम म्हणजे टेम्परेचर ऑफ रेजिस्टर, टेम्परेचर ऑफ रेजिस्टर इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ वॉटर, दॅट इज द H2O. म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे, रेजिस्टरचं टेम्परेचर जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू द वॉटर. तर या ठिकाणी मग मला सांगा, डज हीट फ्लो इन टू द रेजिस्टर, रेजिस्टर मध्ये हीट फ्लो होईल का. आपण शिकलेलं आहे फ्लो ऑफ एनर्जी ऑफ द सिस्टीम. यस, सो बहुत व्हेरी गुड, याचा आन्सर काय येईल, नो. बिकॉज कारण की या ठिकाणी सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे सिस्टीम मध्येच हीट कसं काय येईल, सिस्टीम मधून हीट जाईल. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे, ऍज टेम्परेचर ऑफ रेजिस्टर इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ वॉटर. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे याचं नो, हीट विल नॉट फ्लो फ्रॉम, नो हीट विल नॉट flow from resistor to water, resistor to water. ओके, नाही नाही नाही, चुकलं, थांबा थांबा एक मिनिट. क्वेश्चन त्यांनी काय विचारलं, डज हीट फ्लो इन टू द रेजिस्टर. तर म्हणजे याच्यामध्ये फ्लो होईल ना रे, वॉटर मध्ये फ्लो होईल. द नो, हीट विल नॉट फ्लो इन टू द रेजिस्टर. ओके, फ्लो, सर, हा यस, into the resistor. रेजिस्टर मध्ये हीट फ्लो होणार नाही. वाय, बिकॉज टेम्परेचर ऑफ
register is greater सर than चॅप्टर संपला का? नाही चॅप्टर आपला संपलेला नाहीये, चॅप्टर आपला चॅप्टर सुरू संपला का? झालेला आहे. हा चॅप्टर आपला संपलेला नाहीये, चॅप्टर आपला सुरू झालेला आहे. जवळपास सुरू होऊन एक 4 ते 5 दिवस झालेला आहे. कोण बोलतोय? ओके, जर समजा तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही मेसेज करा. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या. 83 29 36 97 15. ओके, 8329369715. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला मेसेज करा नोट्स वगैरे याच्याबद्दल किंवा कोर्स बद्दल माहितीसाठी. ठीक आहे, चला याला रब करू. लिहून घेतला सर्वांनी? बघा या ठिकाणी काय आहे, नो हीट विल नॉट फ्लो इनटू द रेजिस्टर. वाय? बिकॉज द टेम्परेचर ऑफ द रेजिस्टर इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ वॉटर. ओके, वॉटरचं टेम्परेचर कमी आहे लक्षामध्ये. मग या ठिकाणी राईट, आणि टेम्परेचर मध्ये जास्त आहे, रेजिस्टरचं जास्त आहे. रेजिस्टरचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे रेजिस्टर मध्येच हीट येणार नाही, रेजिस्टर मधून जाईल, कारण की टेम्परेचर त्याचं जास्त आहे. लक्षामध्ये? ओके, आय होप सर्वांना पहिल्या क्वेश्चनचा मिनिंग समजला असेल आणि पहिल्या क्वेश्चनचा आन्सर बी समजला असेल. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, इज देअर अ फ्लो ऑफ हीट इनटू द रेजिस्टर? नाही, इनटू द वॉटर. इज देअर अ फ्लो ऑफ हीट इनटू द वॉटर? यस सांगा बरं, याचा आन्सर काय येईल? येस. वॉटर मध्ये हीट फ्लो Yes, sir. यस ऑफकोर्स राईट. तर याचा आन्सर येईल यस there will be flow of heat into the water. Okay, into the water. Why? Because the waterचं टेम्परेचर कमी असल्यामुळं. ज्याचं टेम्परेचर कमी आहे तिकडं हीट फ्लो होते, ज्याचं टेम्परेचर जास्त आहे तिकडून हीट फ्लो होते. लक्षामध्ये? येस, देअर विल बी द फ्लो ऑफ हीट इनटू द वॉटर. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा, याच्यामध्येच इज एनी वर्क डन. या ठिकाणी राजानो काही वर्क डन होईल का? सांगा बरं, इज एनी वर्क डन? या ठिकाणी काही वर्क डन होईल का? सब No, क्वेश्चन sir. इज एनी वर्क डन? वर्क डन या ठिकाणी व्हायले का? एक गोष्ट तुम्हाला लक्षात सांगतो, No, sir. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, वर्क डन एक गोष्ट असतं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग मला सांगा या ठिकाणी डिस्प्लेसमेंट वालाय का? किंवा वर्क डन एक गोष्ट असतं बघा, याच्यामध्ये प्रेशर इनटू चेंज इन व्हॉल्यूम. या ठिकाणी व्हॉल्यूमचं चेंज व्हायलाय का? असं त्यांनी काही स्पेसिफिक मेन्शन केलंय का? हा, व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूमचं एक्सपान्शन वाले किंवा व्हॉल्यूमचं कॉम्प्रेशन वाले, त्यांनी असं काहीच एक म्हणजे मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यामुळे या ठिकाणी वर्क डन काय असेल? 0 असेल. ओके, तर याचं तुम्हाला आन्सर लिहायचंय ऍज देअर. यस प्रथमेश, व्हेरी गुड. ओके, तर याचं तुम्हाला आन्सर लिहायचंय ऍज there is no mention of किंवा as there is no mention of change in volume, therefore change in volume काय येणार आहे? 0 येणार आहे. दॅट्स वाय आपण या ठिकाणी वर्क डन काय म्हणतो? P इंटू डीव्ही. मग डीव्ही ची व्हॅल्यू जर समजा 0 असेल तर डब्ल्यू पण काय असेल? 0 असेल. ओके, या ठिकाणी बघा डीव्ही 0 असल्यामुळे काय आहे, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम त्यांनी दिलंय का? नाहीये, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हॉल्यूम 0 असतो, आणि चेंज इन व्हॉल्यूम जर 0 असेल तर वर्क डन पण काय असेल? 0 असेल. म्हणजे ऍज देयर इज नो मेन्शन ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे या ठिकाणी कॉम्प्रेशन आहे, त्याच्यानंतर एक्सपान्शन आहे, असं काहीच मेन्शन केलं नाही. देअरफॉर डीव्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम 0 असतं, आणि चेंज इन व्हॉल्यूम 0 असल्यामुळे वर्क डन काय असतं? 0 असतं. ओके, त्याच्यानंतर बघा लास्ट सब क्वेश्चन आहे, अज्युमिंग द स्टेट ऑफ रेजिस्टर रिमेन अनचेंज. म्हणजे या ठिकाणी रेजिस्टरची जी स्टेट आहे ती तशीच आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करायचा आहे. तर करा अप्लाय. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? स्टेटमेंट सांगा बरं, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? कोण सांगेल? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? सौरभ माईक बंद करत चला, माईक ऑन नका करू. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? यस, हू विल टेल? सिंथिया सांगता येईल? हो सर,
हा The change in internal energy of the system is equal to the difference between heat supplied to the system and work done by the system. Yes, that's very good. तर बघा या ठिकाणी द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, फ्रॉम एक मिनिट, फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. Okay, change in internal energy of the system is equal to the difference between the heat supplied to the system and work done by the system. What is the delta U? Delta U is the change in internal energy of the system. What is the Q? Q is the heat supplied to the system. And what is the W? W is the work done by the system. Okay, त्याच्यामुळे आपण याचं स्टेटमेंट बनवलं, the change in internal energy of the system is equal to difference between the heat supplied to the system and the work done by the system. याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाहीये, जस्ट मी काय केलेलं आहे, मॅथमॅटिकल फॉर्मला जस्ट वर्डिंगच्या फॉर्म मध्ये कन्वर्जन केलेलं आहे आणि यालाच म्हणलेलं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. दॅट इज द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, मग या ठिकाणी बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करायचं या ठिकाणी आपल्याला, तर या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल हिअर, हिअर काय आहे डेल्टा, हिअर डब्ल्यू इक्वल्स टू वर्क डन इक्वल्स टू काय आहे 0 आहे. त्याच्यामुळे काय होईल या ठिकाणी डेल्टा यू इक्वल्स टू काय येईल क्यू येईल, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. आणि या ठिकाणी बघा हिअर डब्ल्यू इक्वल्स टू 0 आहे. अँड दुसरी एक गोष्ट आहे बघा, अँड या ठिकाणी मला सांगा हीट कुठून कुठं फ्लो व्हायला, सिस्टीम टू सराउंडिंग वाले का सराउंडिंग टू सिस्टीम वाले? सिस्टीम टू सराउंडिंग. या सिस्टीम टू सराउंडिंग म्हणजे हीट गिवन बाय द सिस्टीम आहे, बरोबर आहे, म्हणजे हीट गिवन बाय द सिस्टीम आहे. आणि जर समजा हीट गिवन बाय द सिस्टीम असेल तर आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये काय लिहिलं तर द हीट गिवन बाय द सिस्टीम काय असेल, पॉझिटिव्ह. हीट गिवन बाय द सिस्टीम टू द सिस्टीम नाही, बाय द सिस्टीम नेगेटिव्ह. यस नेगेटिव्ह. बघा या ठिकाणी तुमचा रिवाइज करतो, वर आपण साइन कन्व्हेन्शन बघितले होते, आय थिंक मला वाटतं कालच बघितले होते. बघा या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, हीट गिवन टू द सिस्टीम म्हणजे सिस्टीम कडे हीट येत आहे. मी तुम्हाला याचं एक्झाम्पल कसं सांगितलं होतं, आपल्याकडे पैसा आलाय, येऊ द्या, चला किती येऊ द्या, खिशे भरा आपले. ओके, मग असं असेल तर पॉझिटिव्ह. आणि हीट गिवन बाय द सिस्टीम असेल, आपल्याकडून पैसा चाललाय म्हणजे निगेटिव्ह गोष्ट आहे, म्हणजे हीट गिवन बाय द सिस्टीम, सिस्टीम पैसे दिले म्हणजे निगेटिव्ह गोष्ट आहे, बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. तर यामध्ये आपण बघा मग यामध्ये या एक्झाम्पल मध्ये काय आहे, हीट गिवन बाय द सिस्टीम आहे, म्हणजे हिअर डब्ल्यू इक्वल्स टू 0 अँड हीट गिवन बाय द सिस्टीम, बाय द सिस्टीम. ओके, त्याच्यामुळे क्यू काय असेल, क्यू हा निगेटिव्ह असेल. मग त्याच्यामुळे या ठिकाणी क्यू ला निगेटिव्ह घ्या, डब्ल्यू ची व्हॅल्यू 0 पुटअप करा. तर मग फायनल आन्सर काय येईल तुम्हीच मला सांगा राजांनो. यस काय येईल मायनस क्यू मायनस 0 म्हणजे काय येईल या ठिकाणी मायनस क्यू. ओके, आलं लक्षामध्ये. यस, डेल्टा यू इक्वल्स टू मायनस क्यू. तर या ठिकाणी आपण सक्सेसफुली हा जो 4 मार्काचा क्वेश्चन आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आपण कव्हर अप केलेला आहे. बघा आय होप सर्वांना समजलं असेल, एकदम डिटेल मध्ये समजून सांगितलेलं आहे, याच्यामध्ये काहीच घाई गडबड केलेली नाहीये. यस, सर्वांना समजलंय, सुमित, तन्वी, येस सर. सुबोध, यस व्हेरी गुड, रचना, ओके गुड. चला याच्यानंतर आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आपला व्हॉट इज द थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल, किंवा यालाच आपण म्हणतो सिस्टम व्हेरिएबल, प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम किंवा स्टेट व्हेरिएबल. हाँ भैया इसके 4 नाम है, त्याला आपण गावठी हिंदी मध्ये म्हणतो इसके 4 नामा है, नामा है. ओके मतलब हदी आहे यार, बरोबर आहे. बघा या ठिकाणी व्हॉइस ब्रेक होत नाही ना, व्हॉइस एकदम क्लिअर येतोय ना? हो सर. ओके, चला या ठिकाणी टायटल लिहा, याच्यानंतर पुढचं टायटल लिहा थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. ओके, एक डेफिनेशन आहे फक्त, हा थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल
थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल और यालाच म्हणायचं स्टेट व्हेरिएबल. ओके, स्टेट व्हेरिएबल असेल किंवा थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल असेल. ओके, याला म्हणायचं सिस्टीम व्हेरिएबल. याला काय म्हणायचं? सिस्टीम व्हेरिएबल पण म्हणू शकता. त्याच्यानंतर याला आणखीन एक नाव आहे, कोणतं आहे? प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम, म्हणजे सिस्टीमची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. आलं लक्षामध्ये? म्हणजे एकाच बिटचे असे 4 नाव आहेत, एकाच आर्टिकलचे 4 नाव आहेत. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल किंवा स्टेट व्हेरिएबल किंवा सिस्टीम व्हेरिएबल किंवा प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम व्हेरिएबललाच म्हणायचं प्रॉपर्टी, ती सिस्टीमची प्रॉपर्टी आहे. ओके, चला आता बघा थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल काय असतं, किंवा याला आपण स्टेट व्हेरिएबल म्हणा, सिस्टीम व्हेरिएबल म्हणा किंवा प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम काय असतं. ओके, तर आता या ठिकाणी एखादी थर्मोडायनामिक सिस्टीम तुम्ही कन्सिडर केलेली आहे, कोणती बी. आता मला सांगा तुमची प्रॉपर्टी काय? सर, आय हॅव द मेनी एकर्स ऑफ शेत. दॅट इज द मेनी एकर्स ऑफ द लँड. ओके, आय हॅव द वन टॅबलेट. दिस इज आय हॅव द वन लॅपटॉप, वन मोबाईल फोन, वन डेस्क हिअर. ओके, सो दिस इज माय प्रॉपर्टी. ओके, तर तुमची प्रॉपर्टी काय? सर, आय हॅव वन बुक. ओके, वगैरे वगैरे. तर मग तसंच या ठिकाणी राजानो सिस्टीम कडे पण काही ना काही आहे ना. मग काय आहे सिस्टीम कडे? जसं तुमच्याकडे शेत आहे, बंगला आहे, गाडी आहे, सब कुछ है आपके पास. ओके, मग तसं सिस्टीम कडे काय आहे? सिस्टीम कडे प्रेशर आहे, डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम आहे. ओके, तर या ज्या क्वांटिटी आहेत, या क्वांटिटी सिस्टीमच्या प्रॉपर्टी आहेत. तर या क्वांटिटीलाच काय म्हणायचं? प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम म्हणायचं. म्हणजे जी गोष्ट आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा जी गोष्ट आपण आवाज ब्रेक होतोय. ओके, हा बघा, जी गोष्ट आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा जी गोष्ट आपण मेजर करू शकतो, यालाच काय म्हणायचं? प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम म्हणायचं. आलं लक्षामध्ये? तर याची डेफिनेशन कशी असते बघा. द मेजरेबल ऑर द ऑब्झर्वेबल properties or the characteristics of the system are called thermodynamic state variable किंवा state variable किंवा system variable किंवा property of the system. आवाज येते व्यवस्थित सर्वांना? लक्षात आलाय कन्सेप्ट? What is the property of the system? Yes. So write down the definition. पेन चेंज करतो. पेन चेंज ऑलरेडी मी केलेला आहे. Okay. Write down the definition. any measurable म्हणजे जी गोष्ट आपण मेजर करू शकतो. द एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल किंवा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ओके, ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स or property of the system are called काय म्हणायचं? थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. ओके, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. ओके, चला, आय होप सर्वांना डेफिनेशनचा मिनिंग समजला असेल. व्हॉइस ब्रेक होत असेल तर हा असं इन्फॉर्म करत चला. आता मला सांगा, व्हॉइस ब्रेक होतोय का? ओके, ठीक आहे. चला, डेफिनेशन लिहून घ्या. स्क्रीनशॉट घेत बसू नका. ओके, मला माहिती आहे तुम्ही स्क्रीनशॉटचा काय करता. खार तर घालायचं नाही ना आपल्याला स्क्रीनशॉटचा. हा सर, मी ना 1000 स्क्रीनशॉट घेते, खार घालतो त्याचा आणि वर्षभर खात बसतो. ओके, असं तर नाही ना? चला, तर आता याचे एक्झाम्पल बघा. याचे एक्झाम्पल बघा. आता प्रॉपर्टी, आता आपली जर प्रॉपर्टी सांगितलं असतं तर शेत, जमीन, शेत म्हणजे जमीनच. ओके, जमीन आहे, त्याच्यानंतर बंगला आहे, त्याच्यानंतर गाडी आहे, त्याच्यानंतर बँक बॅलन्स आहे, वॉलेट आहे. ओके, ही झाली आपली प्रॉपर्टी.
मग तसंच या ठिकाणी याची प्रॉपर्टी काय काय आहे, हा त्याच्यानंतर आपल्या घरी सोनं आहे, बरोबर आहे, सोनं पण एक प्रॉपर्टी आहे आपली. मग तसंच या ठिकाणी याची प्रॉपर्टी काय, याच्याकडे प्रेशर आहे, यस, व्हॉल्यूम आहे, डेन्सिटी आहे, यस, टेम्परेचर आहे, आणखीन हा यस, इकडं लक्ष द्या वैष्णवी, इकडे लक्ष द्या आणि माईक बंद करा. या लक्षामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, डेन्सिटी, टेम्परेचर एक्सेट्रा, तसं विचार करायला गेलं तर भरपूर सारे प्रॉपर्टी आहेत. ओके, पण आपल्याला मोजक्या घ्यायच्या, जसं की मी तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी मोजक्या सांगितलं, तसं तर तुमची प्रॉपर्टी भरपूर आहे. ओके, हा, तर हे झालं राजांनो थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल, सिस्टीम व्हेरिएबल, त्यालाच म्हणायचं स्टेट व्हेरिएबल, प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. राईट, आलं लक्षामध्ये? येस सर. ओके, तर आता हे जे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आहे किंवा प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम आहे किंवा सिस्टीम व्हेरिएबल आहे, तर याचे दोन टाईप पडतात. एक आहे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि दुसरा आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. केमिस्ट्रीमध्ये याला म्हणलेलं आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे व्यक्त व्हेरिएबल म्हणा किंवा प्रॉपर्टी म्हणा. बघा या ठिकाणी व्हेरिएबलचे 3 शब्द आहेत, 1, 2 आणि 3, आणि प्रॉपर्टीचा 1 शब्द आहे. ओके, तर आता टाइप ऑफ थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल कोणकोणते आहेत, 2 याचे टाइप पडतात. तर याच्यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे, एक्सप्लेन द टर्म इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. 2 मार्काचा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, सो राईट डाऊन द क्वेश्चन. रेड पेन घ्या, तुम्ही पण मस्तपैकी रेड पेन घ्या आणि क्वेश्चन लिहा या ठिकाणी. एक्सप्लेन द टर्म, राईट डाऊन द क्वेश्चन. Explain the term intensive and extensive variable. Okay, intensive and extensive variable. किंवा याला तुम्ही प्रॉपर्टी म्हणू शकता. ओके, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, व्हेरिएबल असेल किंवा प्रॉपर्टी असेल. तर हा जो क्वेश्चन आहे याला बी तुम्हाला IMP मार्क करायचा आहे आणि 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कधी कधी याची डेफिनेशन राजांनो सेपरेटली विचारली जाऊ शकते. ओके, 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी 1 लाईन क्वेश्चन मध्ये. ओके, सेक्शन ए, तुमचा बोर्डाचा पेपर तुम्हाला माहित आहे, सेक्शन ए मध्ये पहिला क्वेश्चन आहे MCQ आणि सेक्शन ए मधला दुसरा क्वेश्चन आहे 1 लाईन क्वेश्चन. 1 मार्काचे 8 क्वेश्चन असतात कंपल्शन मध्ये. तर त्याच्यामध्ये व्हॉट इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा व्हॉट इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, चला, तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल बघूया. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं? ओके, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल टायटल आहे या ठिकाणी इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. ओके, माईक ऑन करतो मी, माईक तर ऑनच आहे. हा, व्हिडिओ ऑन करतो. बघा आता राजांनो, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं, तर आपण एक सिस्टीम घेतलेली आहे, बरोबर आहे. आता एक सिस्टीम घेतली आपण, कोणती सिस्टीम घेतलेली आहे, समजा आपण विचार करूया. ठीक आहे, एक रेक्टँग्युलर सिस्टीम घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फ्लुइड भरलेला आहे किंवा आपण वॉटर भरलंय. ओके, आवाज नाही येते नीट. ओके यार, नेटवर्कनं आज खूप परेशान केलंय. आता येतोय का बघा बरं? हो येतोय, परत सांगा ना सर. ओके, हा बघा क्वेश्चन बघा, डबल सांगतो क्वेश्चन पासून. एक्सप्लेन द टर्म इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं आणि इंटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं, किंवा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते, या टर्म आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत 2 मार्कासाठी. तर याच्यामधली पहिली टर्म आहे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल किंवा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. याला तुम्ही प्रॉपर्टी म्हणू शकता, व्हेरिएबल म्हणू शकता. ओके, तर आपण काय केलेलं आहे, एक सिस्टीम घेतलेली आहे आणि या सिस्टीमला आपण डिवाइड केलेलं आहे 2 इक्वल कंपार्टमेंट मध्ये. काय केलंय, ही सिस्टीम आपण घेतलेली आहे आणि याला आपण 2 इक्वल कंपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेलं आहे. मग मला सांगा राजांनो, इथं जेवढं प्रेशर असेल, ओके, आता हे झालं कंपार्टमेंट 1 आणि हे झालं कंपार्टमेंट 2. मग मला सांगा, फर्स्ट कंपार्टमेंट वर जेवढं प्रेशर असेल तेवढंच प्रेशर सेकंड कंपार्टमेंट वर होतं का, ऍक्ट होतं का?
हो सर. यस, बिलकुल करेक्ट. या ठिकाणी जेवढं प्रेशर असतं तेवढंच प्रेशर इथं असतं. त्याच्यानंतर या कंपार्टमेंटची जेवढी डेन्सिटी आहे तेवढीच डेन्सिटी या कंपार्टमेंटची असेल का? त्याच्यानंतर याची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जेवढी आहे तेवढीच याची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असेल का? येस सर. येस सर. आणि त्याच्यानंतर मला सांगा याचं जेवढं मास आहे, ओके, म्हणजे पहिल्यांदा आता मास इक्वली डिवाइड झालेला आहे, बट पहिलं जेवढं मास होतं, पहिलं याचं जेवढं मास होतं तेवढंच मास कंपार्टमेंट 1 मध्ये राहील का? आणि तेवढंच मास कंपार्टमेंट 2 मध्ये राहील का? नो सर. यस, या ठिकाणी मास पहिलं समजा कॅपिटल एम असेल तर मास या ठिकाणी काय झाले? डिवाइड झाले. काय झाले? डिवाइड झाले. त्याच्यानंतर व्हॉल्यूम या ठिकाणी काय झालेलं आहे? डिवाइड झाले. व्हॉल्यूम काय झाले? डिवाइड झाले. त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी आपण गोष्ट केली, इंटरनल एनर्जी पण या ठिकाणी काय झालेली आहे? डिवाइड झालेली आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला लक्षात अशी येते की सिस्टीमची आपण साईज चेंज केली, सिस्टीमची आपण साईज चेंज केली, साईज, ओके, म्हणजे पहिली जेवढी साईज होती त्याला आपण डिवाइड केलं, सिस्टीमची आपण साईज चेंज केली, तरी पण काही क्वांटिटी कॉन्स्टंट आहेत, काही क्वांटिटी कॉन्स्टंट आहेत. तर अशा क्वांटिटीजला म्हणायचं इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. आणि काही क्वांटिटी चेंज होतात, तर या काही क्वांटिटी ज्या चेंज होतात त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आलं लक्षामध्ये? म्हणजे ज्या क्वांटिटी डज नॉट डिपेंड ऑन द साइज ऑफ सिस्टीम असतात, म्हणजे साईज तुम्ही केवढी बी घ्या सिस्टीमची, प्रेशर तेवढंच असेल, डेन्सिटी तेवढीच असेल, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी तेवढंच असेल, त्याच्यानंतर हीट कॅपॅसिटी तेवढंच असेल, नाही हीट कॅपॅसिटी बदलते, त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो तो तेवढाच आहे. ओके, येते लक्षामध्ये? तर याला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि खालच्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. तर या ठिकाणी आपण मीटिंगला स्टॉप करूया. याच्यानंतर सेम लिंकला लगेच जॉईन करा. आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी लिहून देतो. चालेल? Okay, sir. ओके सर. ओके.